नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। तर घरातील सर्व कामे आवरली, मुलं पण गेलेली आहे शाळेमध्ये। तर मी आज दुपारूनच हा व्लॉग केला, कारण की मला सकाळी काही टाईमच मिळाला नव्हता, कारण की आज भरपूर कामे होती। दुपारचं जेवण झाल्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं की आपल्याला उद्यासाठी डोश्यासाठी भिजवायचे तांदूळ आणि उडदाची डाळ। त्यासाठी मी तांदूळ, उडीद डाळ आणि हरभऱ्याची थोडीशी डाळ घेतलेली आहे, म्हणजे 2-3 चमचेच घेतलेली असन। ते मस्त हे तांदूळ मी ह्याचे घेतलेले आहेत राशनच्या तांदळाने इडली आणि डोसे खूप छान होतात। तांदूळ आणि डाळ हे चांगलं स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आणि त्याला 2-4 तासासाठी भिजू घालायचे। मी 4 तासासाठी भिजवलेले होते। तर तुम्ही पाहू शकता संध्याकाळच्या वेळेला माझा स्वयंपाक ते झालता। वाट्यावर खूप सारा पसारा पडलेला आहे। तुम्ही म्हणताल वाट्यावर बकेटीचं काय काम आहे, कारण की वरचं आमचं पाणी संपलेलं होतं नळाचं। मी बकेटीनंच इथं पाणी आणून भांडे ते घासून घेतले। भांडे ते घासल्याच्या नंतर मी लगेच भिजवलेली डाळ आणि तांदूळ संध्याकाळी मिक्सरला असे वाटून घेतले। त्यामध्ये गरम पाणी जर टाकलं ना तर पीठ छान असं फुलून येतं बघा। की तो गरम पाण्याचाच तुम्ही वापर करा डाळ ते वाटण्यासाठी। तर मी इथं डाळ आणि हे तांदूळ हे मस्त असं मिक्सरला फिरून घेतलेले, एकदम मऊ झालेले। ते सगळं मी असं फिरवल्याच्या नंतर एका पातेल्यामध्ये सगळं भरून ठेवलं। ते रात्रभर मी असंच ते ठेवणार आहे। त्यानंतर वट्टा पूर्ण एकदम क्लीन करून घेतला। मी रात्रीच भांडे ते घासून ठेवत असते, कारण की ते सकाळी उठल्यानंतर ते आपल्याला पण बघून असा कंटाळा येतो, अख्खा दिवस मग बोर जाते सकाळी उठल्यापासून। त्याच्यामुळे मी सकाळीच माझे सगळं वट्टा ते सगळं आवरून घेत असते। तर दुसऱ्या दिवशीचा आहे बघा हे व्हिडिओ, तुम्ही ते पाहू शकताय। ते मस्त असं पीठ आपलं फुललेलं आहे डोश्याचं। त्यानंतर मी इथं डोश्याची चटणी केलेली आहे डोश्यासाठी, नारळाची। त्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, जिरे आणि थोडेसे शेंगदाणेसुद्धा घेतलेले आहेत। आणि ते मिक्सरला मस्तपैकी असं फिरून त्यामध्ये राई, जिरं आणि थोडासा कढीपत्ता ह्याचा तडका दिलेला आहे। तडका त्या चटणीवर ओतायचा। खूप छान अशी चवदार चटणी होते, हॉटेलपेक्षा एकदम भारी। तुम्ही एकदा नक्की तुमच्या घरी ट्राय करून बघा। त्यानंतर मी बटाट्यासाठी कांदा, हिरवी मिरची, लसूण, जिरे सर्व आईने मला कापून ते सर्व सकाळी तयारी ते मला करून देत असतात। भाज्या हे साफ करून द्यायच्या। इथे आपली चटणी पण पाहू शकतात, खूप छान अशी आपली चटणी झालेली आहे नारळाची। आणि इथे कांदा हे मी आता हे बटाट्याच्या भाजीला ठेवलेले। हे आपलं डोश्याचं पीठ पण खूप छान फुलून आलं होतं। तर मी हे डोश्याच्या पिठामध्ये ना रात्री जेव्हा आपण पीठ ह्याच्यामध्ये मिक्सरला फिरवतो ना, तर त्यावेळेस फिरवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये मीठ नाही टाकायचं, कारण की मीठ जर आपण अगोदरच टाकलं ना तर पीठ ते असं छान फुलून येत नाही बघा। ज्या वेळेला आपल्याला डोसे करायचे असतात ना, तर त्यावेळेसच आपण मीठ टाकायचं। तर ह्यामध्ये मी लसूण आणि जिरेसुद्धा टाकलेले आहेत, डोश्याला छान अशी चव येते। मीठ आणि ते जिरे पूर्ण असे मिक्स करून घ्यायचे पिठामध्ये। आणि नंतर मग मी बटाट्याच्या भाजीला सुद्धा इकडं फोडणी दिली, त्यामध्ये जिरे ते सगळं टाकलेले आहे, तुम्ही पाहू शकतायत। नंतर छान असे मऊ बटाटे पण उकडून घेतलेले होते। असे मऊ झाल्यावरच छान लागते ती चटणी पण, नाहीतर अर्धे बटाटे शिजलेले पण नाही चांगले लागत। आणि मस्त मी अशी वरून एकदम हिरवीगार अशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे। तर आपली इथं डोश्याची भाजीसुद्धा तयार आहे आणि आपली नारळाची चटणी पण झालेली आहे। तर आता तर लगेच डोसे ते बनवायला घेणार आहे। आमच्या मुलांना डोसे खूप आवडतात। डोसे म्हणलं तर ते 2 टाईम तरी डोसे खातात, कारण की दुपारी पण उरले ना पीठ तरी म्हणतात आम्हाला करून द्या डोसे। तर डोश्याचं पीठ एवढं छान झालं होतं, डोश्याला एकदम अशी जाळी पडलेली होती, हॉटेलपेक्षा भारी डोसे झालेले होते। तर राजवीरला आमच्या जास्त करून डोसे खूप आवडतात। तर राजवीर अगोदर डोसे खायला बसत असतो आणि नंतर त्याच्या आजीला पण भूक लागलेली होती। आमचा सकाळी 9-9:30पर्यंत नाश्ता होत असतो सकाळचा। त्याची आजी आणि राजवीर दोघंही डोसे खायला बसलेले, त्याचे पप्पा वेटिंगला थांबलेले डोसे खायला। त्याचे पप्पा म्हणले अगोदर त्यांचंच होऊ द्या, नंतर मला द्या। तर छानपैकी आपले कुरकुरीत डोसे राजवीर त्याला खायला। त्यानंतर राजवीर आणि त्याच्या आजीने ते नाश्ता झालेला आहे आजीचा।
प्रांजल तर आज उशिराच उठलेली होती झोपेतून, तिला कारण की नारळाचं पाणी प्यायचं होतं बघा. ते ओल्या नारळाची चटणीसाठी आणलेलं होतं नारळ, त्याचं पाणी मला तिनं रात्री सांगितलं होतं. तिनं पिली आता, म्हणजे मला पण डोसा खायचा आहे. त्यानंतर सर्वांचे डोसे ते खाल्ल्याच्या नंतर मी सुद्धा डोसा. तर व्हिडिओ आवडल्यास नक्की